ब्रह्मांड नायक एकमेव सत्य जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी आज या सकाळच्या समयी प्रभात भक्तीमध्ये तुमचे विशेष स्वागत करत आहे. आणि विशेष करून आजचा जो अभ्यासक्रम आहे, जे 24वं तत्व आहे, स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्ताचं कार्य, याच्याविषयी आपण जवळपास 7 ते 8 दिवस शिकत आहोत. आणि तुम्ही विचार करत असाल की एवढा सखोल अभ्यास कशासाठी? तर याच्यासाठी की प्रत्येक वस्तू जी पवित्र स्थानामध्ये आहे, त्या प्रत्येक वस्तूचा अनुभव घडल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सेवक आहेत, या ठिकाणी मंडळीमधले लोक आहेत. आणि म्हणून माझी तळमळ हीच आहे की आपल्याला जेवढा अभ्यासक्रम सखोल करता येईल तेवढा आपल्या फायद्याचा आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावं. आजचा अभ्यासक्रम जो आहे तो परम पवित्र स्थानाविषयी आहे. आपण दर्शन मंडपातून पवित्र स्थानाविषयी विचार केला. पवित्र स्थानातून आज आपण परम पवित्र स्थानामध्ये जाणार आहोत. तर देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. जिवंत, सत्य, आमच्या सर्वांच्या निर्माणकर्त्या प्रभू, तुम्ही आम्हाला जिवंत ठेवलेला आहे, म्हणून आज आम्ही आजची ही सकाळ पाहू शकलो. आम्हाला माहित आहे की हा दिवस तुम्ही आम्हाला याच्यासाठी दिलेला आहे जेणेकरून ह्या दिवसाची सुरुवात आम्ही तुमच्या नावामध्ये करावी, जेणेकरून दिवसभर आम्ही तुमच्या संगती राहू आणि त्याचा सर्व आशीर्वाद आणि त्याचं सर्व श्रेय जे आहे ते तुम्हाला मिळेल. सकाळी आम्ही या ठिकाणी तुमच्या चरणी याच्यासाठी आलेलो आहोत कारण की आम्ही तहानलेले आणि भुकेलेले असे आहोत तुमच्या वचनासाठी, तुमच्या प्रेमासाठी. तुमचं सत्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण की सत्य आम्ही जर जाणून घेतलं तर आम्ही बंधमुक्त होऊ, असं तुमचं अभिवचन आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून विनंती करत आहोत पुन्हा एक वार आणि वारंवार, आमच्या अंतःकरणामध्ये जर अपराध आणि पाप असतील आणि चुका, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, तिरस्कार, त्या सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल क्षमा करा आणि त्या सर्व गोष्टी आमच्यापासून तुम्ही नाहीशा करा. पवित्र मन आणि पवित्र अंतःकरणाने आम्हाला तुमचं पवित्र प्रेम आणि पवित्र सत्य स्वीकारायचं आहे. आम्ही सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. मागत आहोत की पवित्र आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन करावं. आजचे जे सत्य आहे त्या सत्याद्वारे आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येऊ दे. म्हणून इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. आणि ही प्रार्थना विनंती येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. प्रियजन हो, कालपर्यंत आपण पवित्र स्थानाविषयी शिकलो. जर 1 ते 2 मिनिटांमध्ये मला उजळणी करायची असेल तर ती ही, की ज्यावेळेस मोशे आणि त्याचे लोक, इस्रायल लोक मिसर देशातून बाहेर आले, त्यावेळेस देव त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यासाठी एक पवित्र स्थान बांधा, जेणेकरून मी येऊन तुमच्यामध्ये निवास करेन. म्हणजे मिसर देशामध्ये देव इस्रायल लोकांसंगती राहू शकला नाही. मिसर देशाची परिस्थिती अशी होती की देव त्या ठिकाणी देवाच्या लोकांबरोबर राहू शकला नाही. म्हणून त्यानं मिसर देशातून देवाची लोक म्हणजे इस्रायल लोकांना बाहेर आणलं आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी एक पवित्र स्थान बांधा. आणि देवाचं वचन म्हणतं की मोशेला जसं दर्शन देण्यात आलं की स्वर्गामध्ये जे पवित्र स्थान आहे ते पवित्र स्थान जे आहे तशा प्रकारचं पवित्र स्थान या भूतलावरती बांधणं गरजेचं आहे. पण ह्या ठिकाणी थोडा फरक आहे. जे दर्शन मोशेला मिळालं
आणि जे पवित्र स्थान स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी फक्त दोन भाग आहेत, एक पवित्र स्थान आणि त्याच्यानंतर परमपवित्र स्थान. त्या पवित्र स्थानाचे दोन भाग आहेत, पवित्र स्थान आणि त्याच्यानंतर परमपवित्र स्थान. पण ज्यावेळेस मोशेनं पवित्र स्थान किंवा दर्शन मंडप जे चित्र तुमच्या समोर आहे ते भूतलावरती बांधलं, त्या ठिकाणी एक गोष्ट अधिक आहे, एक गोष्ट त्याच्यामध्ये जास्त आहे आणि ती गोष्ट म्हणजे दर्शन मंडपाच्या पुढचा जो भाग आहे, अंगण जे आहे, त्याला अंगण म्हटलं जातं मराठीमध्ये. तर त्या अंगणामध्ये बळीची वेदी आहे, अर्पणाची वेदी आहे आणि घंगाळ आहे. ह्या दोन गोष्टी स्वर्गाच्या पवित्र स्थानामध्ये नाहीत. आता याचं कारण असं की जो अनुभव येशू ख्रिस्ताला घडलेला आहे किंवा जे कार्य येशू ख्रिस्ताला ह्या भूतलावरती करायचं आहे, त्या गोष्टी म्हणजे वेदी, म्हणजे अर्पणाची वेदी आणि घंगाळ, या दोन गोष्टी भूतलावरती येशू ख्रिस्त पार पाडणार आहे. म्हणून त्या गोष्टी स्वर्गाच्या राज्यामध्ये नाहीत. जर तुम्ही ह्या पवित्र स्थानाचा विचार केला, जर तुम्ही ह्या चित्राला झूम इन केलं म्हणजे कमी केलं, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित दिसतील. अंगण जे आहे, अंगणामध्ये तुम्हाला वेदी, अर्पणाची वेदी आणि घंगाळ दिसेल. ह्या दोन गोष्टी स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये नाहीयेत. पण तरी देखील मोशेला त्या गोष्टी ह्या ठिकाणी कराव्या लागल्या, जेणेकरून लोकांना कळावं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या भूतलावरती येईल, त्याचं सेवा कार्य ह्या भूतलावरती जे आहे, ते सेवा कार्य ह्या भूतलावरती फक्त अंगणामध्ये आहे. म्हणजे अर्पणाची वेदी आणि घंगाळ ह्या ठिकाणी जे सेवा आहे, ती सेवा जगातील सेवा जी आहे किंवा ह्या भूतलावरती जी सेवा आहे, ती सेवा दर्शवते. म्हणजे येशू ख्रिस्त या भूतलावरती सेवा केल्यानंतर, म्हणजे वधस्तंभावरती प्राण दिल्यानंतर तो स्वर्गरोहण होईल, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल आणि गेलाच, नक्की तो गेलेलाच आहे. पण त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये गेल्यानंतर तो कुठे जाईल? तर पवित्र स्थानामध्ये जाईल सर्वप्रथम आणि मग त्याच्यानंतर परमपवित्र स्थानामध्ये जाईल. तर परमपवित्र स्थानाविषयी आपण या ठिकाणी अभ्यास करूया. याच्यासाठी निर्गम याचा 25वा अध्याय 10व्या वचनाचा आपण वापर करूया. निर्गम 25:10. बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा, त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात, उंची 1.5 हात असावी. या ठिकाणी कोश असा शब्द वापरलेला आहे. पण हा कोश जो आहे, हा कोश तुमच्या समोर आपल्याला दिसत आहे, सोनेरी रंगाचा कोश आहे आणि तो चौकोनी आहे. तर तो कोश जो आहे, तो कोश कराराचा कोश असं म्हटलं गेलेलं आहे. तो कोश जो आहे, त्या कोशाद्वारे देव आपल्या संगती, तुमच्या संगती, माझ्यासाठी करार करत आहे. तर ज्यावेळेस आपण ह्या पवित्र स्थानाविषयी शिकायला सुरुवात केली, त्यावेळेस आपण म्हणालो आणि देवाच्या वचनामध्ये वाचलं, स्तोत्र संहिता पुस्तकामध्ये 77वा अध्याय आणि 13 वचन. देवाचं वचन म्हणतं, तुझा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे. मग जर आपल्याला तारण प्राप्ती पाहिजे, तर देवाचं वचन म्हणतं की पवित्र स्थानाद्वारे आपल्याला तो मार्ग मिळेल. म्हणून ज्या व्यक्तीला, जुन्या करारामध्ये जो व्यक्ती पाप करायचा, तो पहिलं कोकऱ्याच्या शोधामध्ये जायचा. जर त्याच्याकडे कोकरू असेल तर बरंच, नाहीतर तो कोकऱ्याच्या शोधामध्ये जायचा. ते कोकरू घ्यायचा, ते कोकरू येशू ख्रिस्ताला दर्शवतं. तर येशू ख्रिस्त स्वतः कोकरू आहे आणि येशू ख्रिस्त आपल्याला ह्या पवित्र स्थानात आणत आहे. म्हणून ते कोकरूच आपल्याला, म्हणजे पाप्याला, त्या पवित्र स्थानामध्ये घेऊन येतं. आणि त्याच्यामध्ये एकच दरवाजा आहे, पूर्ण तट जो आहे तो पूर्ण बंदिस्त आहे आणि एकाच बाजूला, एकाच ठिकाणी, त्या ठिकाणी दरवाजा आहे आणि तो दरवाजा, तो मार्ग जो आहे, तो देखील येशू ख्रिस्त दर्शवतो. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. एकच दरवाजा, म्हणजे सार्वकालिक जीवनासाठी एकच दरवाजा आहे. योहान 10 मध्ये येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी दरवाजा आहे आणि जो कोणी ह्या दरवाजातून प्रवेश करतो त्याला भरपूर असं खायसाठी किंवा जेवणासाठी, भोजनासाठी भरपूर असं मिळेल. त्याच्यानंतर आपण हा पडदा पाहत आहोत, जो पवित्र स्थानाच्या सुरुवातीला आहे. त्याच्यानंतर आपण पवित्र स्थानाविषयी शिकलो. भाकरीचा मेज, भाकर येशू ख्रिस्ताला दर्शवते, देवाच्या वचनाला दर्शवते.
तो अनुभव घडला पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण दीपवृक्षाविषयी शिकलो. म्हणजे येशू ख्रिस्तासंती आपण विश्वासाच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जोडणं, हा अनुभव त्या ठिकाणचा आहे. मग त्याच्यानंतर आपण धूपवेदी, ज्या ठिकाणी सुगंधित द्रव जे आहे ते अग्नीचा वापर करून त्या ठिकाणी सुगंध जे आहे ते पसरवलं जातं, जे प्रार्थनेला दर्शवतं आणि येशू ख्रिस्ताला दर्शवतं. कारण की येशू ख्रिस्ताच्याच नावामध्ये आपण प्रार्थना करत असतो. आज आपण परमपवित्र स्थानाविषयी विचार करत आहोत. तर देवाचं वचन म्हणतं की एक कोष बनवावा. बाभळीच्या लाकडाचा एक कोष बनवावा आणि त्याची उंची, रुंदी आणि अ, लांबी ह्या ठिकाणी लिहिलेली आहे. 16वं वचन, आणि जो साक्षीपट मी तुला देईन तोही त्या कोशात ठेवावा. साक्षीपट. आता ह्या ठिकाणी साक्षपट जो आहे, माफ करा, साक्षपट जो आहे तो साक्षपट म्हणजे 10 आज्ञा. तर 10 आज्ञा याला साक्षपट म्हटलेला आहे आणि तो कोशाच्या आतमध्ये ठेवायचा आहे. बंधू आणि भगिनींनो, जाता जाता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. मोशेचे जे नियम आहेत ते पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. मोशेचं जे पुस्तक आहे, म्हणजे मोशेचे जे नियम आहेत ते पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत आणि ते कोशाच्या आतमध्ये न ठेवता कोशाच्या बाजूला ठेवले आलेले आहेत. पण जो साक्षीपट आहे, म्हणजे 10 आज्ञा आहेत, त्या कोशाच्या बाजूला न ठेवता कोशाच्या आतमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तर दोन्हीमध्ये फरक आहे. देवाच्या 10 आज्ञेमध्ये फरक आहे आणि मोशेनं दिलेले नियम जे आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. मोशेने दिलेले नियम पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. त्याच्याविषयी वचनं आहेत. वेळाअभावी त्या ठिकाणी जाता येत नाही आणि ते पुस्तक कोशाच्या बाजूला ठेवण्यात आलं. जेव्हा की 10 आज्ञा, साक्षपट जो आहे तो कोशाच्या मध्ये किंवा कोशाच्या आतमध्ये ठेवण्यात आला. तर ह्या 10 आज्ञा ज्या आहेत त्या 10 आज्ञा लिहिल्या कोणी? बंधू आणि भगिनींनो, मला खूप आश्चर्य वाटलं ज्यावेळेस मी याचा सखोल अभ्यास केला आणि मला वाटलं की ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगाव्यात. जे पवित्र स्थान देवाने मोशेला बांधायला सांगितलं, तर ते पवित्र स्थानामध्ये सर्व गोष्टी, मग तो तट असेल किंवा त्याच्यामध्ये दांड्या असतील किंवा त्याच्यामध्ये पडदे असतील, त्या पडद्यावरती नक्षीकाम असेल, वेदी असेल अर्पणाची, घंगाळ असेल, भाकरीचा मेज, दीपवृक्ष, धूपवेदी किंवा कराराचा कोश असेल, या सर्व गोष्टी मनुष्याने त्या ठिकाणी, म्हणजे मोशे आणि त्याच्या लोकांनी ह्या तयार केल्या. कारागिरी जी आहे ती लोकांची आहे. पण बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आश्चर्यासाठी आणि माझ्या ह्या मला देखील याचा आनंद वाटतो, की ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, की एकच अशी गोष्ट आहे पवित्र स्थानामध्ये जी मनुष्याने तयार केली नाही. सर्व गोष्टी मनुष्याने तयार केल्या, मोशे आणि त्याच्या लोकांनी. पण एकच अशी गोष्ट आहे, तो देव म्हणाला, की ती गोष्ट मनुष्याने नाही तर मी स्वतः ती तयार करीन आणि ती म्हणजे 10 आज्ञा ज्या पाट्यांवरती लिहिल्या आहेत, त्या 10च आज्ञा, पाट्यांवरती लिहिलेल्या 10 आज्ञाच फक्त एक वस्तू आहे, पूर्ण पवित्र स्थानामध्ये, ज्याच्यामध्ये देव म्हणाला, की मनुष्याचा काही त्याच्यामध्ये भाग नाही. मी त्या पाट्यांवरती 10 आज्ञा लिहीन आणि त्या 10 आज्ञा कोशाच्या आतमध्ये ठेवल्या जातील. याचं उत्तर कुठे मिळतं आपल्याला? अनुवादाचा 10वा अध्याय. अनुवादाचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन. त्या समयी परमेश्वर मला म्हणाला, म्हणजे मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडव आणि त्या घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये. लाकडाच्या एक कोशही तयार कर. देवाने मोशेला सांगितलं, की अगोदर सारख्या दगडी पाट्या तू तयार कर. अगोदर सारख्या? म्हणजे अगोदर दगडी पाट्या देवाने म्हणजे मोशेनं तयार केल्या होत्या आणि त्याच्यावरती देवाने स्वतःच्या हाताने, स्वतःच्या बोटाने 10 आज्ञा लिहिल्या होत्या. पण ज्यावेळेस मोशे 40 दिवस आणि 40 रात्री देवासंती बोलत होता, देवाने त्या 10 आज्ञा दगडी पाट्यावरती लिहिल्या आणि मोशेला दिल्या. मोशे त्यावेळेस ज्यावेळेस देवाशी बोलत होता, त्यावेळेस इस्रायल लोक देवाच्या विरोधात मूर्तीपूजेच्या पाठीमागे लागले होते. आणि ही घटना आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्यावेळेस मोशे खाली येतो, त्यावेळेस तो आवाज, दंगा ह्या सर्व गोष्टी पाहतो आणि बघतो, की लोकांनी सोनेरी वासरू, सोन्याचं वासरू तयार केलेलं आहे आणि लोक त्या ठिकाणी दंडवत करत आहेत.
तर त्यावेळेस मोशेला खूप वाईट वाटलं, त्याला राग आला आणि म्हणून त्यानं काय केलं, त्या 10 पाट्या ज्या आहेत ज्याच्यावरती 10 आज्ञा लिहिल्या होत्या, त्या पाट्या खाली टाकल्या आणि त्या पाट्या फोडण्यात आल्या किंवा त्या पाट्या फुटल्या. तर देव परत या ठिकाणी मोशेला सांगत आहे काय? त्या समयी परमेश्वर मला म्हणाला, पहिल्या पाट्यासारख्या 2 दगडी पाट्या घडव व ते घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये. परत त्या पाट्या घडव, दगडी, आणि माझ्याकडे घेऊन ये. कशासाठी? दुसरं वचन. मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती, ती मी त्या पाट्यांवर लिहीन, त्या तू कोशात ठेव. म्हणजे परत एकदा देव म्हणाला, की त्या पाट्यांवरती 10 आज्ञा मीच लिहीन, मनुष्य लिहिणार नाही. प्रियजन हो, हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सार्वकालिक जीवनामध्ये जर आपण विचार केला, तर त्या सार्वकालिक जीवनाच्या मार्गामध्ये देव म्हणाला, की सर्व गोष्टी तयार करण्याची वस्तू ज्या आहेत, ते मनुष्य घडवेल. पण एक गोष्ट म्हणजे 10 आज्ञा ज्या आहेत, त्या 10 आज्ञा मी लिहीन. का देवानं त्या 10 आज्ञा लिहिल्या? दगडी पाटीवरती का लिहिल्या? कारण की दगडी पाट्या ज्या आहेत, त्या मोशेच्या आज्ञा ज्या पुस्तकावरती लिहिल्यात, त्या पुस्तकापेक्षा दगडी पाट्या जास्त मजबूत आहेत. म्हणून मोशेचे नियम जे आहेत ते पुस्तकामध्ये लिहिले, जेव्हा की देवाच्या 10 आज्ञा ज्या आहेत त्या दगडी पाट्यांवरती लिहिल्या गेल्या आहेत. देवाचं वचन म्हणतंय की त्या दगडी पाट्यांवरती कोरल्या गेलेल्या आहेत. कोरल्या गेलेल्या आहेत म्हणजे कोणीही दगडावरच्या लिहिलेल्या गोष्टी कोरून लिहिलेल्या गोष्टी पुसू शकत नाही. कोणी गोष्टी पुसू शकत नाही. त्या दगडी पाट्या फोडाव्याच लागतील. आणि म्हणून 10 आज्ञा ज्या आहेत, त्या 10 आज्ञा इतक्या महत्त्वाच्या आहेत, की त्या देवानं लिहिलेल्या आहेत, दगडी पाट्यावरती लिहिलेल्या आहेत, म्हणून त्या कायमस्वरूपी आहेत. मोशेचे नियम पुस्तकामध्ये लिहिलेत, मनुष्याने लिहिलेत, मोशेने लिहिले, ते पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. म्हणून त्या गोष्टी वधस्तंभावरती रद्द झाल्या, पण 10 आज्ञा वधस्तंभावरती रद्द झाल्या. प्रियजन हो, देवाचं वचन म्हणतं इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय 4थं वचन. त्यात म्हणजे त्या कोशामध्ये सोन्याचे दुपाटणे व सोन्याने चौबाजूने मडवलेल्या कराराचा कोश होता. बरं. इब्री 9:4. या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेले अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या. आता ह्या कोशामध्ये काय काय आहे? सुवर्णपत्र म्हणजे सुवर्णपात्र म्हणजे मान्ना ज्याच्यामध्ये ठेवलेला आहे ते सुवर्णपात्र, मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, कळ्या आलेली अहरोनाची काठी. आणि मुद्दा नंबर 3, कराराच्या पाट्या म्हणजे 10 आज्ञा. ह्या 3 गोष्टी कराराच्या कोशामध्ये आहेत. म्हणजे जरा लक्ष द्या. करार हा जो आहे, हा देवाने मनुष्य संती त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तिन्ही गोष्टी, मग तो मान्नाचा सुवर्ण पात्र असू दे, किंवा अहरोनाची काठी असू दे, किंवा 10 आज्ञा असू देत, ह्या तिन्ही गोष्टी कराराशी संबंधित आहेत. म्हणून त्या तिन्ही गोष्टी कराराच्या आतमध्ये आहेत. म्हणून ज्यावेळेस आपण कराराचा विचार करतो, कराराच्या कोशाचा विचार करतो, ह्या तिन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि आत्ताच आपण 10 आज्ञाविषयी साक्ष्यपट जो आहे, त्या कराराचा म्हणजे 10 आज्ञाचा विचार केला. 10 आज्ञा स्वतः देवाने त्या दगडी पाट्यावरती लिहिलेल्या आहेत. पण जर आपण एजेकिएलचं पुस्तक वाचलं बंधू आणि भगिनींनो, तर देवाचं वचन म्हणतं 36वा अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये, की त्याच 10 आज्ञा देव म्हणतो, की आता दगडावरती न लिहिता त्या 10 आज्ञा त्याला आपल्या हृदयाच्या अंतरपटावरती लिहायच्यात, हृदयावरती लिहायच्यात. म्हणून देव म्हणतो, की मला तुमचं पाषाणमय हृदय काढून तुम्हाला मांसमय हृदय द्यायचंय. आता आपण अभ्यास केला, की कागदावरती म्हणजे पुस्तकावरती मोशेचे नियम जे लिहिलेले आहेत, ते वेगळे आहेत. मोशेचे नियम जे आहेत ते पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत, तर पुस्तक नष्ट होऊ शकतं. पण दगडी पाट्या ज्या आहेत त्या लवकर नष्ट होत नाहीत. म्हणजे देवाला हे सांगायचंय, की 10 आज्ञा जो देव परात्पर देव आहे, जो सार्वकालिक आहे, त्याच्या आज्ञा देखील सार्वकालिक आहेत. पण मला आता आणखीन थोडा पुढे विचार करायचा आहे, की 10 आज्ञाच्या ज्या 2 पाट्या आहेत दगडी, त्या मोशेद्वारे तोडण्यात आल्या किंवा मोशेनं त्या खाली टाकल्या आणि त्या फुटल्या. पण अंतरपटावरती, हृदयावरती लिहिलेल्या 10 आज्ञा कधी फुटतील का?
नाही फुटणार. तुमच्या अंतःकरणावरती ज्या गोष्टी बिंबलेल्या आहेत ना, त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत त्या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये राहतात. म्हणून देव म्हणतो, की आता दगडी पाट्यांवरती मला 10 आज्ञा लिहायच्या नाहीत. मला लोकांच्या अंतःकरणावरती त्या 10 आज्ञा लिहायच्या आहेत. कारण की ज्या गोष्टी तुम्ही आणि मी पाहतो, ऐकतो, बोलतो, करतो, चालतो, त्या अंतःकरणातून निघतात. म्हणून मत्तय या पुस्तकामध्ये लिहिलंय, जे अंतःकरणामध्ये भरून गेले, तेच मुखावाटे निघते. तेच मनुष्य डोळ्यानं पाहायची त्याची इच्छा असते. जे अंतःकरणामध्ये आहेत, त्याच गोष्टी त्याला करायला आवडतात. म्हणून देव म्हणतो, की 10 आज्ञा अंतःकरणामध्ये पाहिजेत. अंतःकरणामध्ये 10 आज्ञा असतील, तर नक्कीच सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. हा करार देव तुमच्यासाठी माझ्यासाठी करत आहे. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. पाहूया, की हा कोश जो आहे, तो कोश देवाने कसा निर्माण केला, की कसा म्हणजे लोकांनी कसा तयार केला आणि त्याचं महत्व आज आपल्यासाठी काय आहे. निर्गम याचा 25वा अध्याय 17 वचन. तू शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावेस. दयासन. आता कोश जो आहे त्याच्यासाठी त्याच्या संगती दयासन बनवायचा आहे. त्याची लांबी 2.5 हात, वरुंदी 1.5 हात असावी. दयासन. आणि सोन्याचे 2 करूब दयासनाच्या दोन्ही टोकास करावे, ते घडीव कामाचे असावेत. आता या ठिकाणी दयाचा कोश तुम्हाला दिसत आहे किंवा कराराचा कोश. आणि कराराचा कोश एक पेटीसारखा असतो. आणि पेटी ज्यावेळेस आपण उघडतो, पत्र्याची पेटी, काही वर्षापूर्वी आपण पत्र्याच्या पेट्या वापरल्या असतील. तर ते पत्र्याची पेटी ज्यावेळेस उघडतो, तसं आपण हा कोश जो आहे तो उघडल्यानंतर ते झाकण जे असतं पेटीचं, पत्र्याच्या पेटीचं, तशा प्रकारचं दयेचं आसन आहे या ठिकाणी. आणि त्या दयाच्या आसनाच्या दोन्ही बाजूला 2 करूब आहेत. आणि ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, एक करूब एक टोकासाठी आणि दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनवावा. हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकांना बनवावेत. 20 वचन. त्या करूबाचे पंख असे पसरलेले असावेत, की त्यांनी त्या दयासन झाकले जावे आणि त्यांचे तोंड समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. करूब ह्या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. त्यांचा एक पंख बंद आहे, एक पंख पसरलेला आहे. आणि देवाचं वचन म्हणतं, की त्यांची नजर जी आहे, ती खाली दयासनाच्या बाजूला आहे. दोन्हीही करूब दयासनाकडे पाहत. तर तर देवाचं वचन म्हणतं, निर्गम 25:21 मध्ये काय लिहिलंय? दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षीपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा. 22 वचन. तेथे तुला मी भेट देईन किंवा भेटत जाईन. देवाचं वचन म्हणतं, की 2 करूब जे आहेत, 2 करूबाच्या मधी आणि दयासनाच्या वर देव त्या ठिकाणी मोशे किंवा विशेष करून याजक आणि महायाजक त्या ठिकाणी जो जात असतो, त्या महायाजकाला देव त्या ठिकाणी भेट देईल. आता जरा लक्ष द्या. ज्यावेळेस आपण पवित्र स्थानाचा विचार केला, त्यावेळेस आपण येशू आणि इमॅन्युअल ह्या 2 शब्दाचा अर्थ पाहिला. जरा आठवण्याचा प्रयत्न करा. येशू म्हणजे पापापासून वेगळा करणारा आणि इमॅन्युअल म्हणजे परमेश्वर आम्हाबरोबर. तर देवपुत्र जो आहे तो 2 कार्य पवित्र स्थानाद्वारे पूर्ण करत आहे. एक, आपल्याला पापापासून वेगळं करणे आणि 2, आपल्याबरोबर परमेश्वर म्हणजे परमेश्वराबरोबर आपलं नातं जे तुटलेलं आहे, परमेश्वराबरोबर आपल्याला भेट करून देणं किंवा परमेश्वरासंगती आपली भेट घालून देणं. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सार्वकालिक जीवन म्हणजे फक्त पापापासून मुक्तता नाही. म्हणून तारणाचा मार्ग जो आहे, तो तारणाचा मार्ग अर्पणाच्या वेदीवरती समाप्त होत नाही. तारणाचा मार्ग जो आहे, तो परमपवित्र स्थानापर्यंत पोहोचतो. जर आपण वेदीचा विचार केला, ज्या ठिकाणी वेदी आहे, अर्पणाची वेदी आहे, त्याच्या वेळेस आपण बोललो, की येशू ख्रिस्त वधस्तंभावरती ज्यावेळेस प्राण देता झाला, ती वेदी जी आहे अर्पणाची, ती येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाला दर्शवते.
पण बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभावरतीच फक्त येशूनं कार्य न करता तो स्वर्गरोहण झाला. म्हणजे वधस्तंभावर त्यानं प्राण दिले, तिसऱ्या दिवशी तो उठला, त्याच्यानंतर 40 दिवस त्यानं सेवा केली, त्याच्यानंतर तो स्वर्गामध्ये गेला, स्वर्गामध्ये तो पवित्र स्थानामध्ये गेला आणि त्याच्यानंतर परम पवित्र स्थानामध्ये गेला. म्हणजे तारणाचीच योजना जर वधस्तंभावरती पूर्ण झालेली नाही, तारणाचीच योजना वधस्तंभानंतर पुढे गेलेली आहे. येशू ख्रिस्ताचं कार्य तारणासाठी वधस्तंभावरती पूर्ण झालेलं नाही. जे भूतलावरचं कार्य होतं ते पूर्ण झालं, ते मान्य आहे. पण तारणाची योजना जी आहे ते वधस्तंभाच्या नंतर देखील आज देखील येशू ख्रिस्त कार्य करत आहे, जेणेकरून तुम्हाला आणि मला तारण मिळावं. म्हणून एक वाक्य बोलत आहे, ते वाक्य आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचं. म्हणून तुमचं आणि माझं तारण वधस्तंभावरती पूर्ण होत नाही. म्हणून तुम्हाला आणि मला तारण वधस्तंभावरती मिळत नाही. कारण की येशू ख्रिस्तानं वधस्तंभाचं जे कार्य होतं तेवढं त्या ठिकाणी पूर्ण केलं. पण तारणाची जी योजना आहे ती वधस्तंभाच्या पुढं जाते आणि म्हणून येशू ख्रिस्तानं ते कार्य स्वर्गाच्या राज्यामध्ये पुढं ठेवलं. म्हणून तुम्ही आणि मी वधस्तंभावरती तारले जात नाही. याच्याविषयी आपल्याला जास्त शिकायचं आहे आणि म्हणून मी कळकळीची आग्रहाची हात जोडून विनंती करतो की येणारे काही दिवस जे आहेत शुक्रवारपर्यंत, त्या दिवसामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी नक्की या. मग तुम्हाला आणि मला कळेल की तारणाची योजना जी आहे ते परमपवित्र स्थानापर्यंत पोहोचते, वधस्तंभापर्यंत नाही. म्हणून देव म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो की मी स्वर्गाच्या राज्यात जात आहे. येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यात गेला आणि त्या ठिकाणी त्यानं मध्यस्थी केलेली. मग मध्यस्थी, मग जर आपलं तारण जर वधस्तंभावरती आपल्याला जर मिळालेलं आहे, तर मग मध्यस्थीची काय गरज आहे? तारण मिळाले ना वधस्तंभावरती, झालं, प्रश्न मिटला. मग त्याच्यानंतर आपल्याला काहीच काळजी करायची गरज नाही. याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. म्हणून अर्धवट शिक्षण जे आहे ते फार चुकीचं आहे. कृपा करून विनंती करत आहे की तुम्ही आणि मी दररोज या ठिकाणी शुक्रवारपर्यंत येऊया. मग आपल्याला कळेल की तारण आपल्याला वधस्तंभावरती मिळालेलं नाही. कारण की देवाची सेवा जी आहे, ती देवाची सेवा पूर्ण तारणाची जी योजना आहे, ती पूर्ण तारणाची योजना पूर्ण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत येशू ख्रिस्ताची सेवा पूर्ण होत नाही. येशू ख्रिस्तानं जो कार्यभाग देवाने, पित्याने जो कार्यभाग त्याच्या पुत्राला या भूतलावरती दिला, तो कार्यभाग भूतलावरती देवाच्या पुत्राने व्यवस्थित पार पाडला. म्हणून म्हटलं ना की अंगणामध्ये वेदी आहे आणि त्या ठिकाणी घंगाळ आहे. ती सेवा येशू ख्रिस्ताने या भूतलावरती पूर्ण केली ना. हे तत्वच आपल्याला हे सांगतं की येशू ख्रिस्तानं जी सेवा या भूतलावरती पूर्ण केली, त्याचा बाप्तिस्मा असू दे, त्याचं जीवन असू दे, पापविरहित आयुष्य असू दे, वधस्तंभावरती तुमच्यासाठी माझ्यासाठी पाप आपलं त्याचं स्वतःवरती स्वीकारणं असू दे, पण तेवढंच तारण नाही ना. म्हणून हे तत्व जे आहे, हे तत्व आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. जर वधस्तंभावरतीच आपल्याला तारण मिळालं असतं, तर ह्या तत्वाची 24व्या तत्वाची 28 तत्वामध्ये नमूद करण्याची गरज देखील नाही. तर बंधू आणि भगिनींनो, परम पवित्र स्थानाविषयी विचार करत आहोत. तर परम पवित्र स्थानाचा अनुभव आपल्याला घडला पाहिजे. तर याच्यासाठी देवाच्या वचनामध्ये एक नमूद केलेली घटना आहे. गणना याचा 17वा अध्याय आणि 5वं वचन. गणना 17:5. गणना याचा 17वा अध्याय आणि 5वं वचन. ह्या ठिकाणी इस्रायल लोक जे आहेत ते अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर करत आहेत. जसं मोशेच्या विरुद्ध कुरकुर केली, मोशे त्यांना आवडत नसे, तसा अहरोन देखील आवडत नसे. गणना 17:5. ज्या पुरुषाला मी निवडलेले आहे, देव म्हणतो, ज्या पुरुषाला मी निवडीन त्याची काठी अंकुर फुटेल, त्याच्या काठीला अंकुर फुटेल. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करत आहेत, ते त्यांची कुरकुर मी अशा रीतीने बंद करेन. देव म्हणतो की मोशे,
तुझ्या विरुद्ध कुरकुर करत आहेत इस्रायल लोक अहरोनाच्या बरोबर कुरकुर करत आहेत. पण मी ज्या व्यक्तीला निवडलेला आहे त्याच्या काठीला अंकुर फुटेल, आणि मग अंकुर फुटलेली काठी ज्याची आहे त्याला मी निवडलेला आहे असं मी सिद्ध करेन, आणि सगळ्या लोकांचे तोंड मी बंद करेन. 6वं वचन, मोशेने इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांच्या सर्व सरदारांनाही आपापल्या पूर्वजांच्या घराप्रमाणे प्रत्येकी एक काठी, अशी एकंदर 12 काठ्या, 12 काठ्या दिल्या. त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाची काठी होती. 12 त्याच्यामध्ये लेवीची काठी, अहरोनाची काठी देखील होती. मग त्या 12 काठ्या ज्या आहेत, काठ्या म्हणजे काही त्याच्यामध्ये जीव नाहीये त्या काठ्यामध्ये. जी काठी तुम्ही पाहता तशा प्रकारची काठी. पुढे लिहिलेलं आहे, मोशेनं 7वं वचन, मोशेनं ह्या काठ्या साक्षीपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या. म्हणजे परम पवित्र स्थानामध्ये ह्या 12 काठ्या ठेवण्यात आल्या. पण ह्या 12 काठ्या कुठून आल्या? पवित्र स्थानाच्या बाहेरून आल्या. म्हणजे ज्या ठिकाणी लोक राहतायत त्या तंबूच्या बाहेरून आल्या. 12 काठ्यांना जर परमपवित्र स्थानामध्ये साक्षीपटाच्या समोर जर ठेवायच्या असतील तर ह्या 12 काठ्यांना कुठून जावं लागेल? बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की या सर्व गोष्टी पार कराव्या लागतील. म्हणजे तंबूचा तो मार्ग, तो फाटक, वेदी, अर्पणाची वेदी, मग त्याच्यानंतर काय? घंगाळ, त्याच्यानंतर काय? भाकरीचा मेस, दीपवृक्ष आणि धूपवेदी, या सर्व गोष्टी पार करून त्या काठ्यांना कुठं जावं लागेल? साक्षीपटासमोर जावं लागेल. दुसऱ्या दिवशी 8वं वचन, दुसऱ्या दिवशी मोशे साक्षीपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुललेली आहे. म्हणजे अहरोनाच्या काठीला फक्त अंकुर फुटलेला आहे आणि तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. बंधू आणि भगिनींनो, 12 काठ्यांपैकी एकच काठीला काय झालेलं आहे? अंकुर फुटलेले आहे. महत्वाचा लाखो रुपयांचा प्रश्न की त्याच काठीला अंकुर का फुटला? त्याच काठीला अंकुर का फुटला? बाकीच्या 11 काठ्या ज्या आहेत त्यांना का अंकुर फुटला नाही? आता इथं जरा लक्ष द्या. या ठिकाणी लिहिले 9वं वचन, तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या समोरून काढून इस्रायल लोकांकडे नेल्या व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली. 10वं वचन, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे. म्हणजे जी काठी तू अहरोनाची तिथून काढलेली आहेस ती आता काठी परत त्या ठिकाणी जाऊ दे. ह्या बंडखोरांना ते चिन्ह म्हणून ठेवावी. अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करत आहेत ते तू बंद करशील, म्हणजे ते मरायचे नाहीत. 12 काठ्या देवासमोर ठेवण्यात आल्या, फक्त एक काठीला अंकुर फुटला. म्हणजे ज्या काठीला अंकुर फुटला देव म्हणतो त्याचीच मी निवड केलेली आहे. आता जरा लक्ष द्या. परम पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी तुम्हाला आणि मला कोणता अनुभव घडला पाहिजे? कोकरू पहिलं घेतलं पाहिजे. सर्वप्रथम इच्छा पाहिजे की मला परम पवित्र स्थानामध्ये प्रवेश करायचा आहे. मला येशू ख्रिस्ता म्हणजे देवासंगती एक व्हायचंय. ही जर इच्छाच नसेल तर तुम्ही आणि मी कितीही पवित्र स्थानाविषयी शिकू, आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. तर कल्पना करा की 2 प्रकारचे लोक, एक अहरोनाच्या काठीसारखे आणि दुसरे बाकीच्या इतर लोकांच्या काठीसारखे, 2 प्रकारचे लोक ह्या जगामध्ये आहेत. तर त्या दोन्ही लोकांना संधी मिळते देवाला भेटायची. पण त्या दोन्ही लोकांनी काय केलं पाहिजे? प्रत्येक वस्तूचा अनुभव केला पाहिजे. एक त्या कोकऱ्याला घेतलं पाहिजे, दुसरं त्या फाटकामधून सत्य, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, तो मार्ग येशू ख्रिस्त आहे, त्या मार्गातून गेले पाहिजेत. वेदीचा अनुभव घडला पाहिजे, सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण केलं पाहिजे. त्या काठ्यांनी सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. घंगाळ बाप्तिस्मा झाला पाहिजे. अर्पण म्हणजे सर्वस्व समर्पित केल्यानंतरच व्यक्तीचा बाप्तिस्मा होऊ शकतो. त्याच्याशिवाय बाप्तिस्मा होऊ शकत नाही. पूर्ण सत्य स्वीकारल्याशिवाय त्या व्यक्तीचा बाप्तिस्मा, पूर्ण म्हणजे जेवढं आत्ताच्या काळामध्ये गरजेचं आहे तेवढं सर्व सत्य स्वीकारल्यानंतरच त्याचा बाप्तिस्मा होतो. म्हणून 28 तत्व आहेत, 2-3 तत्व नाही आहेत.
मला खूप वाईट वाटतं की काय काय मंडळांमध्ये 2-3 तत्व शिकवायचं आणि त्यांचा बाप्तिस्मा करायचा. चुकीचं आहे. 28 तत्व दिलेत कशाला मग? फक्त शाबाताचं तत्व सांगायचं, दशांश अर्पणाचं तत्व सांगायचं आणि त्याला बाप्तिस्मा द्यायचा. 28 तत्व दिलेत कशाला मग? तर 28 तत्व म्हणजे जेवढं सत्य आत्ताच्या काळाची गरज आहे, तेवढं सगळं सत्य. मग ते 28 तत्वापेक्षा जर जास्त असेल, तर तेवढं तत्व सांगून मग त्याचा बाप्तिस्मा. मग त्या काठ्या ज्या आहेत त्या पुढे जातात. म्हणजे भाकरीचा मेज, म्हणजे अभ्यासक्रम, देवाच्या वचनाचा अभ्यास. मग त्या ठिकाणी धूपवेदी आहे. मग त्या ठिकाणी प्रार्थनेचा अनुभव घडला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी दीपवृक्ष आहे. म्हणजे त्या ठिकाणी येशू ख्रिस्तासंगती जोडल्यानंतर आपण प्रकाशमय होतो. आपली सेवा सुरू होते. आणि मग परमपवित्र स्थानामध्ये त्या काठ्या पोहोचतात. म्हणजे या सर्व गोष्टीचा अनुभव घडलेल्याच काठीला, या सर्व गोष्टीचा अनुभव घडलेल्याच व्यक्तीला अंकुर फुटेल. आजचा अभ्यासक्रम हाच आहे. पण खूप लोक परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्ञानानुसार आपण परमपवित्र स्थानामध्ये आहोत. पण आपलं चारित्र्य जे आहे ते परमपवित्र स्थानामध्ये पोहोचण्यासारखं आहे का? म्हणून मला तुम्हाला आज प्रश्न विचारायचा आहे, की जर तुम्हाला आणि मला त्या काठ्यांसारखं देवाच्या समोर ठेवलं तर आपल्या ह्या जीवनाला अंकुर फुटेल का? देव म्हणतो, ज्या काठीला अंकुर फुटेल त्याच व्यक्तीला मी निवडलेलं आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, की बोलवलेले भरपूर आहेत. 12च्या 12 काठ्या बोलवण्यात आलेल्या आहेत. बोलवलेले भरपूर आहेत, निवडलेले थोडक्यात. का देव थोडक्यानं निवडतो? कारण की त्यांना सर्व वस्तूंचा अनुभव होतो आणि त्या सर्व वस्तूंचा अनुभव तारणासाठी फार गरजेचा आहे. बंधू आणि भगिनींनो, माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती तुम्हाला ही आहे, की तुम्ही आणि मी तो करार जो देव आपल्या संगती करू इच्छितो, तो करार करण्यासाठी तयार आहात का? आणि तो करार म्हणजे हाच, की देव म्हणतो, की 10 आज्ञा ज्या दगडी पाट्यांवरती आहेत, त्या 10 आज्ञा मला आता लोकांच्या अंतःकरणामध्ये उतरवायच्या आहेत. लोकांच्या हृदयपटावरती त्या लिहायच्या आहेत, जेणेकरून तो व्यक्ती पाप करणार नाही. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरी मगदलीनीला भेटला, ज्यावेळेस तिला व्यभिचारामध्ये पकडण्यात आलं, त्यावेळेस लोक तिच्याकडे आले आणि लोक म्हटले, मोशेच्या नियमानुसार तिला 2 मार केली पाहिजे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना म्हणाला, की ज्यानं कधी पाप केलं नाही त्यानं पहिला दगड टाकावा. आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काहीतरी लिहायला सुरुवात केली त्यानं. आणि लोकांनी पाहिलं, की ते त्यांचं स्वतःचं चरित्र त्यांनी त्या ठिकाणी वाचलं. निघून गेले ते लोकं. कोणीही मरियावरती दोष लावला नाही. येशू ख्रिस्त म्हटला, "तुझ्यावरती दोष लावणारे कोण? कुठे गेले?" ती स्त्री म्हणाली, की "कोणी दोष लावला नाही." सर्वजण निघून गेले. येशू ख्रिस्त म्हटला, "मीही तुला दोष लावत नाही." बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. पवित्र स्थान जे आहे ते जरी आपलं पाप आपल्याला दाखवत असलं तरी देखील पवित्र स्थान आपल्याला हेच सांगतं, की तुम्हाला आणि मला पापापासून वेगळं करण्यासाठी आणि पित्यासंगती एक होण्यासाठी हे पवित्र स्थान आहे. म्हणून जितका येशू महत्वाचा, येशू म्हणजे पापापासून तारणारा, पापापासून वेगळा करणारा, तसंच इमॅन्युअल देखील गरजेचा. म्हणजे आम्हाबरोबर देव, म्हणजे देवाबरोबर आपण एक होणे हे देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणाला, की "जा, परत पाप करू नको." जर त्या मेरी मगदलिनीचे पाप त्याच ठिकाणी क्षमा झालेले आहेत, जर तिला तारण त्याच ठिकाणी मिळालेलं आहे, तर परत जाऊन पाप करू नको हे सांगायची देवाला गरज नाही. म्हणून तारणाचा जो मार्ग आहे तो फक्त अर्पणाच्या वेदीपर्यंत सीमित न राहता त्याच्यानंतर तो पवित्र स्थानामध्ये परम पवित्र स्थानामध्ये जातो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण येशू ख्रिस्ताचं कार्य, स्वर्गीय राज्यामध्ये येशू ख्रिस्ताचं कार्य याच्याविषयी शिकत आहोत. ज्यावेळेस आपण हा अभ्यासक्रम सुरू केला, त्यावेळेस आपण पाहिलं की अ, देव म्हणत आहे की येशू ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते स्वर्गीय राज्यामध्ये जे आहे त्याच्याविषयी आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्याला अंकुर फुटेल का? कल्पना करा. किंवा आपण मान्य करूया की आपलं आयुष्य एका काठीसारखं झालेलं आहे.
त्याच्यामध्ये आध्यात्मिकता काय राहिलेली नाही. आपल्याला अभ्यास करायला आवडत नाही देवाच्या वचनाचा, प्रार्थनेमध्ये आपण नाहीये, तशीच आपण सेवा करत आहोत. जेवढं जमल तसंच काहीतरी आपण लोकांसमोर मांडत आहोत. आपलं आयुष्य जणू काय दगडासारखं आणि निर्जीव काठीसारखं झालंय. महत्वाचा प्रश्न, त्या काठीला किंवा त्या निर्जीव आयुष्याला अंकुर फुटेल का? जर तुम्हाला वाटतं, आता त्या काठीला तुम्ही एका जमिनीमध्ये किंवा एका मातीमध्ये काय करा, त्याला पेरा, त्या काठीला पेरा. काठी उगवेल का? त्याला अंकुर फुटेल का? कुणी तर मला सांगितलं, की जर झाडांच्या समोर शास्त्रीय संगीत वाजवलं तर त्या झाडांची चांगली वाढ होते. या काठीला अंकुर फुटेल का? तुम्ही खत पाणी घाला, या काठीला अंकुर फुटेल का? नाही फुटणार. म्हणून ही काठी जी आहे, तुमचं आयुष्य, माझं आयुष्य जे आहे, तुमचं माझं जीवन जे आहे, ते ह्या सर्व अनुभवातून गेलं. देवासमोर जर आपण उभा राहू, या सर्व अनुभव घेतल्यानंतर, तर नक्कीच तुमच्या आणि माझ्या आयुष्याला अंकुर फुटल्याशिवाय कदापि राहणार नाही. अंकुर फुटणे म्हणजे देव तुमच्या संगती माझ्या संगती करार करेल आणि त्याच्या 10 आज्ञा ज्या आहेत त्या आपल्या हृदयपटावरती लिहील. मग तुम्ही आणि मी म्हणू शकतो, की तारणाच्या योजनेमध्ये आपण पापापासून वेगळे पण झालेलो आहोत, पण पित्यासंगती आपण एक झालेलो आहोत. ज्यावेळेस अशा प्रकारचा अनुभव तुमचा आणि माझा घडेल, बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस तारणाची योजना जी देवाने आखलेली आहे, ती तारणाची योजना तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण होईल. जर तुमची ही इच्छा आहे, तर देव तुम्हाला आशीर्वाद देवो, जेणेकरून पापापासून आपलं तारण होईल आणि देवासंगती आपण एक होऊ, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आमेन.